खूप वेळेस आपण एखादा जॉब वगैरे जर करत असू आणि जर आपल्याला काही ऍडिशनल करायला सांगितलं, जसं की एखादं साईड गिग वगैरे, एक कॉमन एक्सक्यूज आपल्या सगळ्यांकडे असतो, तो म्हणजे माझ्याकडे वेळ नाहीये. पण ही गोष्ट खरी नाहीये. तुमच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन जास्त आहेत, तुमचा फोकस हरवलाय, हे सत्य आहे. या 4 कॉमन गोष्टी आहेत जिथं आपण सगळ्यात जास्त टाइम वेस्ट करत असतो. त्या तुम्ही फिक्स केल्यात तर तुमच्या दिवसातले 2-3 तास आरामात फ्री होऊ शकतात. नंबर 1, एंडलेस स्क्रोलिंग. आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये एक ऑप्शन असतो बघा, मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी युज केलाय, स्क्रीन टाइमला लिमिट लावणं. स्क्रोलिंग करणं वगैरे हे जनरल झाले आपल्यासाठी, पण त्याच्यासाठी टाइम लिमिट असली पाहिजे. 2-3 तास दिवसाचे नाही गेले पाहिजेत. हे युज करून बघा, तुमच्या लाईफ मध्ये खूप जास्त शांतता येईल आणि तुमचा वेळ फ्री होईल. नंबर 2, युट्यूब, नेटफ्लिक्स किंवा वेब सिरीज वगैरे. आजकाल ना खूप क्रिएटिव्ह आणि चांगलं कंटेंट यायला लागलेलं आहे, त्यामुळे ते बघितलं पाहिजे. त्याच्यानं आपलं माइंड ओपन होईल, नवीन आयडियाज वगैरे आपल्याला येतील. पण ते कधी, विकेंड्सला किंवा जेव्हा आपल्याकडे स्पेसिफिक वेळ आहे ना, तेव्हा आपण ते केलं पाहिजे. नंबर 3, ओव्हर थिंकिंग. मी असे खूप आजूबाजूला माझे लोक बघितलेत, इव्हन मित्र बघितलेत, जे पॉइंटलेस गोष्टींवरनं ओव्हर थिंक करत असतात. त्या गोष्टीतून त्यांना काही व्हॅल्युएबल आउटपुटच नाही मिळणार आहे, तिथं ओव्हर थिंकिंग करत बसतात. ओव्हर थिंकिंग वाला टाइम ना आपण अजून काय नवीन करू शकतो किंवा आपली प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी आपण रिप्लेस केलं पाहिजे. नंबर 4, अनप्लॅन दिवस जगत राहणं. म्हणजे प्रत्येक दिवसाचं काहीच प्लॅन नाहीये, आपण फक्त उठतोय आणि रेग्युलर कामं करतोय. ही मला वाटतं सगळ्यात टाइम वेस्टर गोष्ट आहे. 1-2 महत्वाच्या टास्क जरी तुम्ही करू शकलात ना दिवसभरामध्ये, तरी तुम्ही खूप काही करू शकता बाय एंड ऑफ द इयर. जर का तुम्हालाही तुमचं वीकली प्लॅनर वगैरे बनवायचं असेल, कसं प्रोडक्टिव्ह आणि फोकस राहायचं हे जर शिकायचं असेल ना, मी एक नोशन टेम्पलेट तुमच्यासोबत शेअर करेन. या व्हिडिओ खाली फोकस अशी कमेंट करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो सुद्धा करा.